अक्षरस्याची निर्मिती होणार आहे. मित्र हो, लक्ष देऊन ऐका. एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला. एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि माझी भंगार रसाची कविता ऐकून एक माणूस जागच्या जागी मेला. एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि माझी भंगार रसाची कविता ऐकून एक माणूस जागच्या जागी मेला. त्या माणसाच्या मरणाचा प्रसंग माझ्यावर बेतला. त्या माणसाच्या मरणाचा प्रसंग माझ्यावर बेतला आणि पोलिसांनी मला आत करून घेतला. पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले. पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले. तिथे वकिलांनी मला मोठे मोठे प्रश्न केले. पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले. तिथे वकिलांनी मला मोठे मोठे प्रश्न केले. उत्तर म्हणून मी भंगार रसाची कविता ऐकवण्याचा प्रयत्न केला. उत्तर म्हणून मी भंगार रसाची कविता ऐकवण्याचा प्रयत्न केला. तेवढा प्रश्न विचारणारा वकील जागेवरच पडून मेला. किती मेले? 2. जज साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली. जज साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली आणि पूर्ण विचार करून मला फाशीची शिक्षा दिली. जज साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली आणि पूर्ण विचार करून मला फाशीची शिक्षा दिली. शेवटची इच्छा काय अशी जज साहेबांनी विचारणं मला केली. शेवटची इच्छा काय अशी जज साहेबांनी विचारणं मला केली आणि भंगार रसाची कविता मी त्यांना बी ऐकून दिली. माझी भंगार रसाची कविता ऐकताना जज साहेब थरथर झाले. माझी भंगार रसाची कविता ऐकताना जज साहेब थरथर झाले आणि माझ्या मरणाच्या अगोदर तेजवर गेले. माझ्या या कवितेमुळे खूप जण मेले. आता मला वाटतं बस. माझ्या या कवितेमुळे खूप जण मेले. आता मला वाटतं बस. तुम्ही जोरात टाळ्या वाजवा, काय ऐकू तुम्हाला भंगार.